हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतूज लाईफ. सकाळी सकाळी छान असा पाऊस पडून गेला होता. वातावरण खूप थंड झालेलं होतं आणि प्रियांशला स्कूलसाठी ड्रॉप करून घरी आले. आणि घरी आल्यानंतर मात्र पहिलं माझं काम होतं माझं गरम पाणी आणि ब्लॅक कॉफी. गरम पाणी आणि ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर आज मला घरातली थोडीशी डीप क्लिनिंग करायची होती, कारण माझी सासू येते, हाफ सासू म्हणजेच माझा नवरोबा. कुणाकुणाच्या घरात अशी सासू आहे तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, कारण माझा नवरोबा हीच माझी दुसरी सासू आहे. माझ्या सासूपेक्षा पण जास्त बडबड, हे काम कर, ते काम कर, ही क्लिनिंग ती क्लिनिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये हेच चालू असतं. आणि असं नाही की फक्त मलाच बडबड करतात, ते स्वतःही तेवढंच काम करतात, तेवढीच क्लिनिंगचं वगैरे खूप सारं काम तेच करतात. पण त्यांची पोस्टिंग आल्यापासून हे सगळं घरातलं काम मला करावं लागतं. सो आता उद्या ते येत आहे म्हणून म्हटलं की चला आज जराशी डीप क्लिनिंग करून घ्यावी. आणि असं पण गणपती बाप्पा येत आहे, सो घरातले पण मला आवरावर करायचीच होती, म्हणून म्हटलं की चला आजपासून थोडीशी सुरुवात करून घेऊया. घराला छान असं झाडू वगैरे करून घेतला, घर छान असं पुसून घेतलं. आणि घरच नाही तर मला बाथरूम, वॉश बेसिंग वगैरे असं सगळं काही मला क्लीन करायचं होतं. त्यामुळं बराच वेळ लागणार होता. सकाळपासून माझं काम सुरूच होतं. घरातलं लगभग अर्ध काम झालं होतं, झाडून पुसून आणि सिंक वगैरे साफ करून झाली होती. आणि खूप जास्त थकवा आला म्हणून म्हटलं की चला एक छान असा चहा करून पिऊया. आणि एकीकडे चहा ठेवून दिला आणि दुसरीकडे म्हटलं की थोडीशी लंचची पण तयारी करून घ्यायची होती, कारण आज डाळ पालक बनवायचं होतं. त्यामुळे मग चहा उकळायला ठेवून दिला आणि तोपर्यंत माझी जे कटिंग होतं भाजीपाल्याचं ते मी करून घेतलं. पालक, कांदा, टोमॅटो असं जे काही लागणार होतं भाजीसाठी ते सगळं कटिंग करून ठेवून दिलं. प्रियांशला बऱ्याचशा डाळी खूप आवडतात आणि त्याच्यासोबतच ग्रीन व्हेजिटेबल पण पोटात जावं, त्यासाठी मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये मोस्टली डाळ घालूनच भाजी करते. आणि त्यातल्या डाळ पालक ही आमच्या दोघांची खूप जास्त फेवरेट आहे. त्याला पण ही भाजी खूप जास्त आवडते. आणि यामुळे कमीत कमी मुलांच्या पोटामध्ये ग्रीन व्हेजिटेबल आणि कडधान्य वगैरे हे सगळं काही जो पोषक घटक आहे ते जातात. त्यानंतर माझा चहा वगैरे छान झाला, उकळून झाला होता. चहा वगैरे घेतला आणि पहिले भाजी वगैरे टाकून घेतली होती, डाळ पालक वगैरे. आणि इकडे कुकरला भाजी लावून दिली. मी डाळ आणि पालक ही जी भाजी आहे ती मोस्टली कुकरमध्येच करते, कारण मला त्यातली जास्त आवडते. कारण डाळीचा आणि भाजीचा दोन्ही अर्क हा भाजीमध्ये उतरून जातो त्यामुळे. आणि ह्याची रेसिपी जर कोणाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी नक्की शेअर करेल. आणि त्यानंतर पीठ वगैरे पण मळून घेतलं, कारण अजून बाथरूम वगैरे धुवून काढायचं होतं. माझी आंघोळ असं बरंच काही बाकी राहिलेलं होतं. प्रियांश पण येईल तोपर्यंत, सो तो येण्याआधी बरेचसे कामं पूर्ण करून घ्यायची होती. आणि भाजीचं वगैरे सगळं स्वयंपाकाचं काम करून घेतल्यानंतर मग मी बाथरूम साफ करायला घेतलं. आणि हो, जेव्हा माझा नवरा म्हणजेच कुंदन हा व्लॉग बघेल तर खूप जास्त खुश होऊन जाईल, कारण माझ्या मते मी हे एवढं सगळं काम पहिल्यांदाच एका दिवसामध्ये करते. असं काही नाही की मी क्लिनिंग करत नाही, मी क्लिनिंग करते घराची, पण एवढं सगळं एकाच दिवशी नाही करत. थोडं थोडं करते. कधी बाथरूम साफ करणं, कधी घराची साफसफाई करणं. एका दिवसामध्ये एवढी सगळं कामं कधीच करत नाही. पण उद्या कुंदन येत आहे, सो थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून मी एका दिवसामध्ये ही सगळी क्लिनिंग करून घेते. आणि जेव्हा ते इथे राहायचे, सो सगळं क्लिनिंगचं काम हे तेच करायची. माझ्यावर कधी पण ही वेळ कधी येऊन दिली नाही. जर मी किचनचे काम करत असेल तर ते बाकी घरातली क्लिनिंग करून घ्यायचे, प्रियांशकडे लक्ष द्यायचे. त्यामुळं माझ्यावर कधी एवढा लोड आला नाही. आणि जेव्हापासून ते पोस्टिंग गेले तेव्हापासून सगळं घरातला लोड माझ्या एकटीवर आला आहे, तर त्यांना पण हे माहीत आहे. सो असो, बरेचसे सगळे घरातले कामं आवरल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली. सगळी घरातली कामं आवरून आंघोळ करायला लगभग मला 2 वाजले होते. त्यानंतर माझं स्किन केअर करून घेतलं, हेअर केअर करून घेतलं, कारण प्रियांश येण्याची पण लगभग वेळ झालीच होती. त्याला घ्यायला पण जायचं होतं खाली, त्यामुळे पटपट आवरायचं होतं.
त्यानंतर मग घरातली देवपूजा वगैरे करून घेतली. देवाला दिवा लावणं, अगरबत्ती, तुळशीला पाणी वगैरे घालून अगरबत्ती लावून घेतली. आणि गणपती बाप्पा येणार, सो त्यांची पण आगमनाची तयारी सुरू केली होती. त्यांचा मुकुट, बाजूबंद अशा काही गोष्टी आहेत त्या मी घरीच बनवायचं ठरवलं होतं. आणि गणपती बाप्पा पण घरीच बनवायचे ठरवलं होतं, पण अजून काही माझी शाडू मिट्टी आलेली नव्हती. सो बघू, जर ती टायमात आली तर ठीक, नाही तर मग गणपती बाप्पा घेऊन येणार आहेत. तर इथे मुकुट वगैरे त्याची तयारी सुरू केली होती. दुपारी प्रियांश पण घरी आला स्कूलमधनं. आल्यानंतर लगेच लंच करून घेतला, कारण 4 वाजता क्लाससाठी पण निघायचं होतं. त्यामुळे लंच वगैरे सगळं करून घेतलं. थोडा त्याचा आराम पण झाला. त्यानंतर क्लासला गेलो तर खूपच जास्त पाऊस पण सुरू झाला होता. कसेबसे क्लासला पोहोचलो. येताना मग परत रिक्षा वगैरे करूनच घरी आलो होतो. घरी आल्यानंतर डिनर काय बनवायचा नव्हता, कारण सकाळचाच लंच थोडंसं शिल्लक होता. तर तेच डिनरमध्ये खाणार होतो. म्हणून पुन्हा एकदा मी माझं जे वर्कचं काम आहे ते सुरू केलं होतं. असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.